हॅलो. नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण ह्या सिरीजमध्ये बघत आहोत सायन्स या घटकाचे संपूर्ण सिलेबसनुसार आपले जे काही लेक्चर आहेत ते बघत आहोत. आणि ऑलरेडी आपण MPSC कंबाईनचे ॲनालिसिस बघितले, त्यानंतर सेल हा एक घटक बघितलेला आहे, टिश्यू हा एक घटक बघितलेला आहे आणि आपण क्लासिफिकेशन या घटकाला सुरुवात केलेली आहे. आणि क्लासिफिकेशनमध्ये आपण या पहिले बघितलं आहे की ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये जे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट्स यांचं क्लासिफिकेशन आपण सुरुवात केलेली आहे. आणि नॉन कॉर्डेट्सचं आपण डिटेल बघितलेलं आहे. नॉन कॉर्डेट्समध्ये कोणकोणते फायलम येतात त्यामध्ये आपण बघितलं आहे. पोरिफेरा काय राहतं, त्यानंतर सिलेंड्राटा काय राहतं, त्यानंतर आपण पाहिला इकायनोडर्माटा कोणते राहतात, त्यानंतर आपण बघितले मॉलस्का बघितलेले आहे आणि या सर्वांची आपण उदाहरणंही बघितलेले आहे आणि त्यांचे वैशिष्ट्ये सुद्धा बघितलेले आहे. आता उत्क्रांतीच्या स्टेपमध्ये नॉन कॉर्डेट पासून कॉर्डेटची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आपला जो नेक्स्ट जो ग्रुप आहे तो आहे कॉर्डेट्स. त्यामुळे कॉर्डेट्समध्ये पण आपण ज्या पद्धतीने नॉन कॉर्डेट्सचा अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत फायलम बघणार आहोत, त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची उदाहरणे बघणार आहोत. आणि हा सर्व सिलेबस जो आहे हा फक्त आपल्या MPSCच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. जर आपण याचा डिटेल अभ्यास करायला गेला तर एक PhD सुद्धा कमी पडेल, एवढा याचा जास्त सिलेबस असतो. पण आपल्याला परीक्षा पास व्हायचा आहे. मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला टार्गेट आणि पिन पॉईंट अभ्यास करणं हे खूप मोलाचं असतं आणि याच दृष्टिकोनातून ही आपली दिशा बॅच स्टार्ट केलेली आहे. तर नेक्स्ट आहे आपलं कॉर्डेट्स. तर आपण बघितलं की जे कॉर्डेट्समध्ये आपण जर सुरुवातीला सर्वात जास्त डेव्हलप झालेले ऑर्गॅनिझम कोणते आहे ते आहे मॅमल्स. आणि मॅमल्समध्ये कोण कोण येतं की आपण सर्व मनुष्य प्राणी हे काय आहे मॅमल्स आहे. आणि आपली उत्क्रांतीच्या स्टेपमध्ये आपण उत्क्रांत कोणत्या घटकातून झालेलो आहे ते आहे पक्षी आणि त्यांना सायंटिफिक भाषेत काय म्हणतो आपण एव्हज. हे काय आहे एव्हज. आणि एव्हजची उत्क्रांती कशापासून झालेली आहे ते आहे रेप्टाइल्स. रेप्टाइल्सची उत्क्रांती हे झालेली आहे ॲम्फिबियन, त्यालाच आपण म्हणतो उभयचर प्राणी. आणि यांच्यानंतर मत्स्य वर्गापासून उभयचर प्राणी तयार झालेले. आणि कॉर्डेट्समध्ये सुरुवातीला सर्वात कोणता गट आहे तर तो आहे सायक्लोस्टोमॅटा. त्यामुळे प्रश्न यावर अनेक पद्धतीने विचारू शकतात. प्रश्न असाही येऊ शकतो की यांचा उत्क्रांतीनुसार क्रम लावा, हाही येऊ शकतो. त्यानंतर कॉर्डेट्समधला सर्वात जास्त डेव्हलप झालेला ग्रुप कोणता आहे तोही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो की कॉर्डेट्सचा एकदम सुरुवातीचा जो गट असतो तो कोणता असतो तो असतो सायक्लोस्टोमॅटा. आणि यामध्ये काय झालेलं आहे हे सर्व उत्क्रांती होत असताना यांच्या ऑर्गन सिस्टीममध्ये चेंज झालेलं आहे, त्यानंतर यांचं ब्लडमध्ये चेंज झालेलं आहे, त्यानंतर यांचं काही हृदय आहे त्यामध्ये बदल झालेला आहे. त्याच पद्धतीनं त्यानंतर यांचं जे काय त्यानंतर आदिवास वगैरे या सर्व गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. अशा पद्धतीनं यांचं हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. नेक्स्ट आपण आता सुरुवात करू आपण सायक्लोस्टोमॅटा. तर म्हणत हे बघा स्टोमॅटा म्हणजे काय आणि सायक्लो म्हणजे गोल. आणि ज्यांचं काय आहे तो जे काही मुळ असतो आपण त्याला काय म्हणतो आपलं तोंड, हे काय आहे त्यांचं हे जे काही तोंड आहे हे सायक्लो म्हणजे काय गोलाकार असतं, यांना काय म्हणतो आपण सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा मग या हे जे काही प्राणी असतात यांचं वैशिष्ट्य काय असतं मित्रांनो, यांना हे जबडा नसतो. जबडा हा ॲब्सेंट, जबडा हा नसतो, जबडा नसतो, या प्राण्यांना जबडा नसतो. त्याच पद्धतीने यांचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे यांचं बायलॅटरल सिमेट्री सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर यांचं जे काही तोंड असतं त्याचं कसं असतं हे सकिंग माउथ असतं आणि यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो चुशीमुख असे म्हणतो. आणि हे प्राणी हे जे आहे हे आहे सायक्लोस्टोमॅटा. हे सर्व प्राणी कुठे राहतात तर हे जलवासी म्हणजे समुद्रामध्ये, यांना पाणी खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने हा सायक्लोस्टोमॅटा आहे. आणि यांची उदाहरणं बघितले तर आपल्याला पाहतो पेट्रोमायझॉन आणि मिस्किन हे दोन उदाहरणं आपल्याला आढळतात.
असे अनेक प्राणी आहे, अनेक उदाहरणं आहे. हे सर्व उदाहरणं तुम्ही आपल्या टेक्स्ट बुक मधले करायचे आणि अभ्यास त्याचं 2दा 3दा 4दा रिव्हिजन करायचं, ते पाठ झाले पाहिजे. म्हणजे प्रश्न असाही येऊ शकतो, खालीलपैकी कोणता प्राणी हा सायक्लोस्टोमॅटाचा आहे, किंवा प्रश्न रिव्हर्स पद्धतीने येऊ शकतो की सायक्लोस्टोमॅटाचा कोणता प्राणी नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये फायसेस मधला कोणता प्राणी आहे, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. या प्रश्न कसाही आला तर बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात पाहिजे आणि बेसिक कन्सेप्ट लक्षात आल्यावर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. तर चला, तो नेक्स्ट आहे तो आपण बघितला आहे की मत्स्यवर्गीय प्राणी. मत्स्यवर्गीय त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? यांना म्हणतात पायसेस. दिस आर द पायसेस. आणि त्यालाच मराठीत आपण म्हणतो मत्स्यवर्ग. मग मत्स्यवर्ग पायसेस सायक्लोस्टोमॅटा बसून यांचं काय झालं, डेव्हलपमेंट झालेली आहे. आपण सायक्लोस्टोमॅटामध्ये बघितलं की यांना कोणत्याही प्रकारचा जबडा नसतो. आणि इथे काय असतं, इथे बघा एक जबड्याचा आकाराचा यांना हे तयार झालेला आहे. त्यानंतर यांना काय राहतं रे, यांना श्वसनासाठी कल्ले असतात. श्वसनासाठी इथे काय राहतात, कल्ले राहतात. त्याच पद्धतीने डायरेक्शनसाठी इथे काय राहते, यांची शेपूट राहते. आणि या गटाचं 2 पद्धतीने वर्गीकरण केलेलं राहतं. एक राहतं कॉर्डिलस, ज्याच्यामध्ये कार्टिलेजेस डेव्हलपमेंट असतात आणि काही मासे असतात त्यांच्यामध्ये बोन्स असतात. अशा पद्धतीनं या फायसेसचं वर्गीकरण केलेलं राहतं. यामध्ये उदाहरणाचं बघितलं आपण शार्क, त्याच पद्धतीने आपलं बघितलं तर रोहू हे आहे. ओके, त्यानंतर यावर प्रश्न काय विचारतो, यांचे जे ब्लड असतं यांना काय म्हणतात, शीत प्राणी. म्हणजे काय, जर वातावरण 20 डिग्रीचं झालं तर त्याचं ब्लड हे 20 डिग्रीचं होतं. जर वातावरण हे 0 डिग्रीचं झालं तर यांचं ब्लडचं टेम्परेचर हे काय होतं, 0. म्हणजे वातावरणानुसार यांच्या रक्ताचं तापमान चेंज होतं. यालाच काय म्हणतो आपण, शीत रक्त प्राणी, शीत. आणि यांचा आढळ कुठे, सागरी आणि गोड्या पाण्यामध्ये यांचा आढळून येतो. त्यामुळे यांचं वैशिष्ट्य काय राहतं, ते यांच्या शरीरावर खवले असतात. त्यानंतर शरीर दोन्ही टोकाला निमुळते असते. का असते, कारण की हे पाण्यामध्ये राहतात. पाण्यामध्ये प्रवास करण्यासाठी, रेजिस्टन्स कमी होण्यासाठी यांचं दोन्ही तोंड हे असतं. त्याच पद्धतीने यांचा हालचाल करण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी सुद्धा यांचा परांचा उपयोग होतो. त्याच पद्धतीने श्वसनाचा कोणता अवयव आहे, कल्ले. यांचं श्वसन हे कल्ल्यांमार्फत होते. तर यांचे उदाहरणं आहे आपलं शार्क आहे, टॉर्पिडो आहे, रोहू आहे आणि कटला हे उदाहरणं आहे. यू गॉट इट, तुम्हाला समजलं. पायसेस हे झालं पायसेस. तिसरा जो आहे आपला बघा, जशी उत्क्रांती तयार झालेली आहे, प्रत्येकाला विकास करण्याची इच्छा असते. प्रत्येकाला आपला स्वतःचा विकास करण्याची हे एक नैसर्गिक ओढ असते आणि हा निसर्गाचाच नियम आहे. जसं सुरुवातीला अनेक ऑर्गॅनिझम हे पाण्यामध्ये राहिले, त्यानंतर काय झालं, ते पृथ्वीवर त्यांच्या आजूबाजूला पृथ्वी दिसायला लागली, जमीन दिसायला लागली. त्यामुळे काय झालं, काही मासे काय झाले, जमिनीवर उड्या मारत आले आणि जमिनीवर उड्या मारता मारता काय झालं, त्यांच्यामध्ये जमिनीचं ॲडॅप्शन झालं आणि याच्यामुळे काय झालं, असे काही ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले की जे जमिनीवर पण राहायला लागले आणि पाण्यामध्ये पण राहायला लागले. त्यामुळे काय, ते दोन्ही ठिकाणी त्यांचा अधिवास आढळतो आणि यांनाच आपण काय म्हणतो, ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे पाण्यामध्ये पण आढळतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. यालाच आपण म्हणतो ॲम्फिबिया. आणि यांच्यामध्ये जर उदाहरणं बघितले तर आपल्याला हा दिसतो, टाराव करणारा हा कोण आहे, बेडूक. आणि हा कोण आहे, टोड. बेडूक आणि टोड यामधला फरक आहे, बेडूक आणि तोड. आणि दुसरं उदाहरण काय रे, सायरन. हे सर्व उदाहरण आहे ॲम्फिबिया. आणि ॲम्फिबिया या गटाचं जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर यांचं जे काही ब्लड असतं हे सुद्धा काय आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. त्यानंतर यांचं हृदय कसं राहतं, हे हृदय 3 कप्प्यांपासून बनलेलं असतं. 3 कप्प्यांचं हृदय बनलेलं असतं. आणि यांचं जे की त्वचा असती, त्या त्वचेवर विशिष्ट ग्रंथी असतात आणि या ग्रंथीमधून सिबस निघत असते. कशामुळे, कारण यांची कोरडी मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी.
त्यानंतर यांचं श्वसन बघा, श्वसनाचं यांचं भ्रूणावस्थेत कल्ल्याद्वारे होतं आणि विकसित अवस्थेत फुफ्फुस फुफ्फुस आणि त्वचा यामध्ये होतं. म्हणजे बघा जेव्हा हे लहान असतात, जेव्हा हे भ्रूणावस्थेत असतात, तेव्हा हे जे काही कॅरेक्टर दाखवतात हे माशांचं श्वसनचं ऑर्गन म्हणजे काय कल्ले, आणि जेव्हा हे विकसित होतात तेव्हा यांचं काय फुफ्फुस म्हणजे जे काही हायर ऑर्गॅनिझम आहे त्यांचं श्वसनाची अवस्था असते. त्यामुळे प्रश्न असा येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या ॲनिमल किंवा कोणत्या क्लासमध्ये दोन्ही आपल्याला अवस्था आढळते, तर याचं उदाहरण काय राहील, ॲम्फिबिया. त्यानंतर याचं उदाहरण बघितलंय आपण. त्यानंतर याचं महत्वाचं कॅरेक्टर काय, तर यांचं जे काही हृदय असतं हे 3 कप्प्यांचं असतं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे आपला, नेक्स्ट बघा हे आहे आपलं रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय, जे जमिनीवर घसरत चालतात त्यालाच आपण काय म्हणतो, रेप्टाइल्स. मग आपल्या आजूबाजूला अनेक अशी उदाहरणं आहे, जे आहे साप आहे, त्यानंतर सरडा आहे, त्यानंतर त्याच पद्धतीने मगर आहे. मगर ही पाण्यामध्ये पण राहते आणि जमिनीवर सुद्धा ती घसरते, पण ती ॲम्फिबियन या गटात मोडत नाही. तर ही लक्षात ठेवा, मगर ही, त्यानंतर पाल, त्यानंतर साप. तुम्हाला वाटेल की मगर ही ॲम्फिबियन आहे, मगर इज रेप्टाइल्स, कारण तिच्यामध्ये रेप्टाइलचे गुणधर्म आढळतात. आणि मगरीचं वैशिष्ट्य असं आहे, जेवढे काही मगरीला हे 4 कप्पे असतात, एक्सेप्शन आहे याचं. आणि सर्व रेप्टाइल्स हे सुद्धा 3 कप्प्यांचं हृदय असते आणि हे शीतवर्णीय प्राणी असतात. ओके. त्यानंतर यांचं उदाहरण बघितलं आहे, तर साप, कासव, पाल, मगर, अजगर हे सर्व रेप्टाइल्स आहे. आणि आपण ॲम्फिबियन मध्ये बघितलं होतं, त्यांची ॲम्फिबियनची जी काही त्वचा असते ही काय राहते, मॉइश्चर असते, ओली असते, यांच्यामध्ये एक ग्रंथी असतात. आणि त्याच्या त्वचाच्या कंपॅरिझन जर आपण रेप्टाइलचे कंपॅरिझन केलं तर रेप्टाइलची जी त्वचा असते ही कोरडी आणि खवलेयुक्त असते. त्याच पद्धतीने ना पाय नसतात, किंवा पाय जरी असले ते खूप आखूड असतात, कारण की त्यांना जमिनीवरून सटपट करायचं असतं. सरपटणारे प्राणी यांनाच काय म्हणतो, भूचर असे म्हणतो. तर तुम्हाला लक्षात आलं रेप्टाइल्स काय आहे, म्हणजे रेप्टाइल्स ॲम्फिबियन नंतर कोणाचा नंबर लागतो, ते असतात रेप्टाइल्स. रेप्टाइल्स हा उत्क्रांतीचा नेक्स्ट टप्पा असतो. यांच्यामध्ये हृदय हे 3 कप्प्यांचं असतं, पण एकच मगर असं आहे की याचं हृदय हे 4 कप्प्यांचं असतं. म्हणजे माणसाचं जसं हृदय आहे, तुमचं माझं जसं सर्वांचं हृदय असतं आपल्या, ते तसं ह्या मगरीचं हृदय राहतं, हे 4 कप्प्यांचं राहतं. एक्सेप्शनल आहे, आणि एक्सेप्शनलवर आपल्या एक्झाममध्ये नेहमी प्रश्न विचारतो. याच्यावर 2 ते 3 वेळेस प्रश्न आलेला आहे, मगरीचं हृदय किंवा खालील कोणत्या प्राण्याचं हृदय हे 4 कप्प्याचं आहे. उदाहरणं 3 देऊ शकतात, 4 देऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये मगर हे देऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ते लक्षात आणायचं आहे. दुसरी गोष्ट, ॲम्फिबियन, मगर ही ॲम्फिबियन नाही आहे, ही काय आहे, रेप्टाइल्स या गटामध्ये मोडते. त्यानंतर जसं रेप्टाइल्स नंतर थोडा विकास झाला, विकासात त्याच्यानंतर काय झालं, एव्स म्हणजे काय, पक्षी या घटकाचा विकास झाला. आता यांच्यामध्ये जो ब्लडचा जो ग्रुप आहे, ब्लडचं जे कॅरेक्टर आहे ते चेंज झालेलं आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे झाले हॉट ब्लडेड ॲनिमल्स, हे झाले हॉट ब्लडेड ॲनिमल्स. ओके. आतापर्यंत जेवढे काही आपण बघितले, आपण पाहिलं सायक्लोस्टोमॅटा बघितलं, पायसेस पाहिले, त्यानंतर ॲम्फिबियन्स पाहिले, रेप्टाइल्स पाहिले. हे 4ही कोल्ड ब्लडेड शीत रक्ताचे ॲनिमल्स आहे. त्याच्यानंतर जे पक्षी आणि मॅमल्स हे काय आहे, हॉट ब्लडेड ॲनिमल्स. म्हणजे एक साधा गोष्ट आहे, साधं लॉजिक आहे. आपलं रक्ताचं टेम्परेचर बाहेरच्या वातावरणानुसार बदलतं का, नाही. जरी बाहेरचं वातावरण, आपण हिमालयामध्ये गेलो किंवा आपण अंटार्क्टिका खंडामध्ये गेलो, तिथलचं टेम्परेचर हे 0 वगैरे, किंवा सियाचीनमध्ये आपले सैनिक असतात, त्यांचं तिथं टेम्परेचर हे मायनसच्या खाली सुद्धा जातं. परंतु त्यांच्या रक्ताचं जे काही टेम्परेचर आहे हे आपल्या बॉडीच्या म्हणजे 37 एवढं राहतं. ओके. यालाच आपण काय म्हणतो, उष्ण रक्ताचे, हॉट ब्लडेड ॲनिमल्स. म्हणजे
आपलं जे काही आहे ब्लडचं टेम्परेचर हे स्थिर राहतं. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट शेवटपर्यंत समजत नाही. म्हणजे काय, शीतवर्णीय प्राणी आणि उष्ण वर्गीय प्राणी कोणते असतात, हॉट ब्लडेड ॲनिमल कोणते आहे आणि कोल्ड ब्लडेड ॲनिमल कोणते आहे. त्यानंतर तर जेवढे काही प्राणी आहे, जेवढे काही हे पक्षी आहे, हे सर्व काय आहे, हे 4 कप्प्यांचं हृदयाचे आहे आणि त्याच पद्धतीने हे अंडी देणारे आहे. या आपली जी मुर्गी असते, कोंबडी असते, त्यानंतर शामृग आहे, त्यानंतर हे काय आहे, अंडी देणारे प्राणी आहे. आणि हे कशामध्ये मोडतात, एव्ज मध्ये मोडतात. यांचं ब्लड हे कोणतं राहतं, हे उष्णवर्णीय असतंय. त्याच पद्धतीने यांच्यामध्ये काही एक स्पेशल डेव्हलपमेंट झालेले, हे जे पुढचे जे हे हात आहे, हे यांचं पंखामध्ये रूपांतर झालेलं आहे उडण्यासाठी. त्याच पद्धतीने असे काही कॅरेक्टर असतात, यांचे जे हाडं असतात हे पोकळ असतात, कारण की यांना उडायचं राहतं. त्याच पद्धतीने यांची चोच निर्माण झालेली आहे. असे अनेक कॅरेक्टर असतात, हे एव्हचे असतात. तर बघा, पुढच्या पायांचे रूपांतर हे पंखात झालेले आहे. त्याच पद्धतीने हाडे हे पोकळ असतात आणि या शरीर काय, पिसांचं आवरण असतं. त्या हे बघा, सर्वात मोठा पक्षी कोणता आहे, शामृग आहे. सर्वात लहान पक्षी हमिंग बर्ड आहे आणि आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. कमेंट करा, राष्ट्रीय पक्षी याचं नाव काय आहे. एमपीएससी मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कोणता, आपला राष्ट्रीय प्राणी, त्याला आपण पिकॉक म्हणतो. पिकॉकचं बॉटॅनिकल बायोनॉमिकल नेमिंग काय आहे आपलं, एक कमेंट करा, मला सांगा. त्यानंतर बघा, नेक्स्ट सर्वात डेव्हलप झालेला फायलम कोणता आहे, तो आहे मॅमल्स. तर मॅमल्स हा उत्क्रांतीमधला सर्वात विकसित झालेला घटक आहे. तर यांचं ब्लड कसं राहतं, उष्णवर्णीय. मॅमलचं ब्लड कसं राहतं, उष्ण रक्तीय प्राणी आहे. त्यानंतर यांचं हृदय कसं राहतं, आपलं हृदय हे 4 कप्प्यांचं आहे, 2 वरती 2 खाली. त्याच पद्धतीने सर्व मॅमल्स हे 4 कप्प्यांचे असतात. त्याच पद्धतीने आपले जे काही मॅमल्स असतात, त्या मॅमल्स मध्ये स्पेशल ग्लँड तयार झालेले असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, दुग्ध ग्रंथी. आणि ह्या दुग्ध ग्रंथी थ्रू हे आपल्या पिलांना पाजत असतात. ते 3 महत्वाचे कोणते कोणते कॅरेक्टर आहे आपल्या मॅमलचे, एक आहे, हे आहे हॉट ब्लडेड आहे. त्यानंतर 4 कप्प्यांचं हृदय असतं. त्याच पद्धतीने यांना मॅमरी ग्लँड्स तयार झालेले असतात. माकड, हे बघा, हे काय, हे माकडं, हे कोण आहे, माकडे. आणि हे काय आहे, मॅमल्स. यामध्ये रॅबिट्स हा सुद्धा मॅमल्स आहे. आणि आपण ह्युमन आपण स्वतः हे सुद्धा मॅमल्स आहे. आता यामध्ये काय आहे तर हे बघा, डायफ्राम एक कन्सेप्ट आहे. डायफ्राम म्हणजे काय, ही जी आपली छाती आहे आपली, आणि नंतर आपला हा जे पोट आहे, याच्यामध्ये ना एक असा एक लेअर आहे आणि ही कॅव्हिटी पूर्ण वेगळी आहे आणि ही कॅव्हिटी वेगळी आहे. याचं काय आहे, तर डायफ्राम आहे. डायफ्रामला जर आपला इजा झाली तर डायफ्रामच्या इजेमुळे काय होतं, हे आपला मृत्यू होऊ शकतो. त्याला डायफ्राम म्हणतात. तर डायफ्राम काय आहे, आपलं छाती आणि उदरामध्ये स्नायूचा जो काही पडदा असतो त्यामध्ये डायफ्राम राहतो. त्याच पद्धतीने आपण जे अन्न खातो, अन्न खाण्यासाठी आपले दात तयार झालेले आहे आणि हे दातांची अन्न चरवण्यासाठी जबड्या दातांची रचना असते आणि हे 2 वेळा जात येतात. त्याच पद्धतीने बाहेरचं जे काही वातावरण आहे यांना आपण अडॅप्ट करू शकतो. त्यामुळे पर्यावरणाशी जुळून घेण्याची सर्वोत्तम क्षमता ही आपल्यामध्ये असते. त्याच पद्धतीने आपल्या शरीरावर केस राहतात. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या त्वचेवर राहतात आणि तेलग्रंथी आणि सिबेसियस ग्लँड्स हे आपल्या त्वचेवर राहतात. ही सर्व वैशिष्ट्य आहे. उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे समजलं, हे झाले मॅमल्स. हे बघा, हे कसे मॅमल्स आहे, हे सगळे आपले मॅमल्स, हे सगळे आपण मॅमल्स, हे मॅमलचे आपले उदाहरणं आहे. आणि मॅमलचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 गटांमध्ये. म्हणजे काय आहे, आपल्याला माहिती आहे एव्हस काय करतात, अंडी देतात. त्यामुळे सुरुवातीला जी काही मॅमलचं उत्क्रांती तयार झालेली आहे, त्या अंडी देणारे त्यानंतर अंडी देणारे, त्यानंतर काय झालं, आपण कोण आहोत, आपण डायरेक्ट मुलांना जन्म देतो. ओके, त्यामुळे काय झालं आहे,
मुलांना जन्म देणारे, पिलांना जन्म देणारे, याला काय म्हणतात? युथेरिया. यू म्हणजे युथेरिया, यू म्हणजे युथेरिया. त्यानंतर हे बा प्रोथेरिया, प्रोथेरिया, लक्षात ठेवा, प्रोथेरिया. त्यानंतर युथेरिया आणि मधला कोणता आहे? मेटाथेरिया. याच्यावर उदाहरणावर प्रश्न विचारतात. 3 नावं लक्षात ठेवा, प्रोथेरिया, मेटाथेरिया आणि कोणता? युथेरिया. म्हणजे युथेरिया म्हणजे ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, सपोज माणूस. त्यानंतर प्रोथेरिया म्हणजे काय? जे अंडी देतात परंतु ते मॅमल्स असतात. त्यांचं उदाहरण काय आहे? इकेडेना. आणि त्यांना बाह्यकर्ण नसतो, हे जे आपले आहे हे बाह्यकर्ण नसतो. त्यानंतर याच्या दोघांना मधला कोणता आहे? तुम्ही बघा, कांगारू कसं राहतं. कांगारूचं अर्ध जे आहे ते पोटामध्ये आणि अर्ध बाहेर डेव्हलपमेंट होती. त्यामुळे यांना काय म्हणतात? अपरिपक्व पिल्ले जन्माला घालतात. हा कोण आहे? कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे, ते आहे कांगारू. अशा पद्धतीने आपण बघितलं मित्रांनो की जे कॉर्डेट्स असतात ते कॉर्डेट्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर कॉर्डेट्समध्ये कोणकोणते येतात? सायक्लोस्टोमेटा येतात, त्यानंतर पायसेस येतात, त्यानंतर ॲम्फिबियन येतात, त्यानंतर रेप्टाइल्स येतात आणि मॅमल्स. आणि मॅमलचे सुद्धा आपण नंतर 3 युथेरिया, मेटाथेरिया आणि प्रोटेस्टेरिया अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे. ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली आहे का? यस, ओके. याच्यावर एक्झाममध्ये आपले 1 किंवा 2 पद्धतीने मार्क्सचे वर्ग येतात. त्यामुळे यांचे ही जी क्लासिफिकेशन आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि क्लासिफिकेशनवर जेवढे काही क्वेश्चन येणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायलाच पाहिजे. राहिला प्रश्न यांचा रेफरन्स बुक. जे क्लासिफिकेशन आहे ते तुम्ही 5वी ते 10वीच्या मधलं जे काही मधले चॅप्टर आहे ते सर्व करा. त्याच्यानंतर 11वी 12वी मधलं जे पुस्तक बायोलॉजीचं आहे त्यामधलं क्लासिफिकेशन हे डिटेल करा. काही प्रश्न अडले आपल्याला, 1-2 प्रश्न खूपच किचकट असला तर तो सोडून जाऊ द्या. परंतु जे काही प्रश्न सर्वांना येईल क्लासिफिकेशनवरचे हे माझ्यासुद्धा विद्यार्थ्यांना यायलाच पाहिजे. तुमचे काही डाऊट असेल, काही कन्सेप्ट क्लिअर नसेल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर तुम्ही मेसेज करा, त्या कन्सेप्टचं आपण क्लिअर करून घेऊ. सायन्सच्या जेवढ्या काही तुमच्या कन्सेप्ट असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्रीचे असेल किंवा बायोलॉजीचे असेल, ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. हे इथून पुढे तुमचा सायन्सचा एकही प्रश्न जाणार नाही. तुम्ही सरळ सेवा करत असो, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवा कोणतीही एक्झाम देत असो, तुमच्या कन्सेप्टच्या एकही क्वेश्चन जाणार नाही. तुम्ही त्या कन्सेप्ट कमेंट करा आणि कन्सेप्टवर मी 100% कन्सेप्ट क्लिअर कराल. थँक्यू, बेस्ट लक. अभ्यास करा, जास्तीत जास्त PYQ करा, टेक्स्टबुक वाचा, सायन्स तुम्हाला इझी जाईल. थँक्यू.